हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. आज आपण 32 साईजचे ब्लाऊज कसे कट करायचे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी खालच्या साईडने कपडा एकसारखा करून घेतला आहे, कारण कपडा खालीवरी असतो त्यामुळे एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी उंची टाकायची आहे. ब्लाऊजची उंची आहे 13 आणि त्यामध्ये 1+ ॲड करायचा आहे, तर पूर्ण उंची आहे 14. तर या ठिकाणी मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि शोल्डर पण 5.5 किंवा 5.25 इंच घ्यायचं. आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजेच 8 इंच आणि त्यामध्ये 2 ॲड करायचं, 2 इंच ॲड करायचं. म्हणजेच पूर्ण छाती 10 इंच असं माप टाकायचं आहे. आता गळा रुंदी 2 इंच किंवा 2.25 इंच टाकायचं आहे आणि शोल्डर पट्टी ते येत आहे 3 इंच. तर अशा पद्धतीने मी शोल्डर, मुंडा आणि छातीचा भाग टाकून घेतला आहे. आता त्यानंतर पुढचा गळा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 5.5 इंच, तर त्यामध्ये म्हणजे 5 इंच आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे. आणि या ठिकाणी पुढचा गळ्याचे माप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंच असं माप टाकून आणि त्यामध्ये पुढच्या भागाची खोली अर्धा इंच कमी करायची आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने पुढचा आणि मागचा दोन्ही मुंडा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा गळा गोल आकारात असा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला योकपट्टी टाकायची आहे, म्हणजेच कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी मी कमरेचा चौथा भाग टाकून त्यामध्ये 2 इंच ॲड केला आहे. त्यानंतर आपल्याला योकपट्टी टाकायची आहे. योकपट्टी ब्लाऊजवरून माप घेऊन टाकायचं किंवा 3 आणि 2.5 असं घ्यायचं. त्यानंतर कटोरी किती आहे ती मोजायची आणि जेवढी आहे तेवढी टाकायची. या ठिकाणी 5 इंच आहे आणि मध्यभाग काढून त्या ठिकाणी पण 5 इंच असा मार्क करून घ्यायचा. आणि मुंड्याच्या साईडने 2, 2.25 आणि 2.5 इंच असं खूण करून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा, जेणेकरून आपला कटोरीचा आकार चुकणार नाही. पाहू शकता किती छान फुगीर असा कटोरीचा आकार आलेला आहे. अशा पद्धतीने कटोरी आपली आखून झालेली आहे. आता हे पूर्ण मी कट करून घेणार आहे. आता या ठिकाणी ब्लाऊज पीस उलटा साईडने टाकून त्यावर आपण जे आखून घेतलं होतं त्यावर असं टॅप टॅप करून हे पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढचा भाग सहज मिळतो. अशा पद्धतीने हा पुढचा भाग आपल्याला तयार लगेच मिळून गेला आहे. अशा पद्धतीने लगेच कटिंग करून घेऊ. नवीन शिकणाऱ्यासाठी खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता पुढचा भाग झाला आहे. आता कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे. आता कटोरीला इकडनं 1.25 इंच, दोन्ही साईडने 1.25 इंच टाकायचं आहे. छाती जर 36च्या पुढे असेल तर 1.5 इंच वाढवायचं आहे आणि 36च्या खालची असेल तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि दोन्हीचा मध्य काढून, कटोरीचा मध्य काढून मध्यभागी आपल्याला 1.5 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने 1.5 इंचावर मी मार्क करून घेतला आहे आणि या पद्धतीने आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी लगेच कट करून घेत आहे.
कटोरी वाढवणे खूप इझी पद्धत आहे. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. खूपच सोपी पद्धत आहे ही. अशा पद्धतीने आपली कटोरी कट झालेली आहे. आता बाही कट करूयात. या ठिकाणी बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि छातीचा चौथा भाग असं माप टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग म्हणजेच 8 इंचावर आपल्याला घडी टाकायची आहे आणि बाहीची उंची आहे 4.5 इंच आणि छातीचा चौथा भाग याचा मध्य काढून पाऊण इंचावर अशा 2 ठिकाणी रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर खाली दंडगेर टाकून त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचा आहे आणि बाहीचा आकार द्यायचा आहे. कॅप हाईट इथे मी 2.5 इंच घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे आणि या ठिकाणी मी आता बाही कट करून घेत आहे. अशा पद्धतीने आपले ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग दाखवणार आहे. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.